हॅलो एव्हरीवन. सो आज आपण या युनिट 1चे पुढचे टॉपिक कव्हर करणार आहोत. लेट्स गेट स्टार्टेड. टुडेज टॉपिक इज करेक्टनेस ऑफ अ अल्गोरिदम. अल्गोरिदमला आपण कधी टोटली करेक्ट अज्युम करतो जेव्हा इनपुट डेटा आपण प्रोव्हाइड करतो कोणताही, आणि त्याचा जो आउटपुट प्रॉपर येतो, करेक्ट येतो आणि अल्गोरिदम स्टॉप होते एक्झिक्युशन, तेव्हा आपण टोटली करेक्ट सांगतो अल्गोरिदम. अल्गोरिदमची करेक्टनेस कसं प्रूव्ह करतो की आपण लॉजिकल रिझनिंग वापरू शकतो किंवा मॅथमॅटिकल रिझनिंग वापरू शकतो. पण एवढं करायचंच का? करेक्टनेस का पाहिजे आपल्याला? करेक्टनेस पाहिजे आपल्याला कारण आपले अल्गोरिदम रिअल वर्ल्ड सिच्युएशन्समध्ये वेगवेगळ्या इनपुट्सला फेस करणार आहे, वेगवेगळ्या सिच्युएशन्सला फेस करणार आहे. सो आपल्याला माहिती पाहिजे की आपली अल्गोरिदम ही रिलायबली सगळे सिच्युएशन्स हँडल करू शकते की नाही. सो कन्सिस्टंटली करेक्ट आउटपुट प्रोड्यूस करते की नाही. आणि एफिशियन्सी की आपली अल्गोरिदम विदाउट काही एक्सटर्नल इनएफिशियन्सीज किंवा जास्त मेमरी न खाता किंवा जास्त प्रोसेसिंग पॉवर न खाता एफिशियंटली तिचे गोल्स अचीव करते. सो म्हणून करेक्टनेस इम्पॉर्टंट आहे. सो करेक्टनेस कसं आपण व्हेरीफाय करतो? आपण बरेच कंडिशन चेक करतो, जसं इनपुट व्हॅलिडेशन की आपण प्रॉपर इनपुट घेतोय का नाही. जसं फॉर्म्समध्ये आपण चेक करतो. जर कोणी वेब डेव्हलपमेंट केली असेल तर त्यांना माहिती आहे की फॉर्म्समध्ये किती केसेस असतात. सो आपल्याला प्रॉपर इनपुट घ्यायला लागतं. त्याच्यानंतर आउटपुट बघायला लागतो आपल्याला की अल्गोरिदम जसं आपण एक्सपेक्टेड आउटपुट बघतोय तसं अल्गोरिदम आपल्याला तसं आउटपुट प्रोव्हाइड करते की नाही. सो दॅट्स वन थिंग. एरर हँडलिंग, सगळे टाईपचे एरर्स अल्गोरिदम ग्रेसफुली हँडल करते की नाही. कारण एरर तर कोणताही कोड देतोच, पण तो एरर प्रॉपरली हँडल करणं हा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे. आणि बाउंड्री केसेस किंवा एज केसेस की असे केसेस जे नेहमी अपिअर नाही होत पण काही स्पेसिफिक कंडिशन्समध्ये अपिअर होऊ शकतात. सो त्या टाईपचे कंडिशन्स आपले अल्गोरिदम हँडल करते की नाही हे आपण करेक्टनेसनी व्हेरीफाय करू शकतो. सो प्रूव्हिंग करेक्टनेस प्रूव्ह करायचे बरेच मेथड्स आहे. फर्स्ट वन इज प्रूव्हिंग बाय काउंटर एक्झाम्पल, की आपण एक स्टेटमेंट घेतो, त्या स्टेटमेंटच्या अपोजिट एक एक्झाम्पल शोधतो, मग बघतो की तो एक्झाम्पल इनकरेक्ट आउटपुट देतोय का. सो त्यानुसार आपण बघू हे पुढे. त्याच्यानंतर इंडक्शनमध्ये आपण बघतो की स्मॉलेस्ट पॉसिबल इनपुटसाठी अल्गोरिदम प्रॉपर आउटपुट देते का. त्याच्यानंतर त्याच्या नेक्स्ट स्टेप, त्याची पुढची स्टेप लार्ज इनपुटसाठी पण कन्सिस्टंटली प्रॉपर रिझल्ट देते का अल्गोरिदम. देन देर इज लूप इन्व्हेरियंट, की अल्गोरिदम्समध्ये लूप्स असतात. सो लूप इन्व्हेरियंट प्रॉपर्टी हे दाखवतं की लूपच्या प्रत्येक इटरेशनमध्ये, प्रत्येक वेळेस जेव्हा लूप रन होतो तेव्हा अल्गोरिदम आपल्याला कन्सिस्टंट रिझल्ट्स देते की नाही. देन देर इज प्रूफ बाय कॉन्ट्राडिक्शन, की आपण एक स्टेटमेंट देतो, मग त्याचं ऑपोजिट अज्युम करतो, मग त्या ऑपोजिटला आपण फॉल्स प्रूफ करतो, आणि मग ते फॉल्स प्रूफ केल्यावर आपण म्हणतो की जी ओरिजिनल स्टेटमेंट आहे ती ट्रूच असणार. देन देर इज कॉन्ट्रा पॉझिटिव्हमध्ये आपण एका स्टेटमेंटचं नेगेशन करतो. सपोज आपण म्हटलंय की इफ ए देन बी, सो कॉन्ट्रा पॉझिटिव्हमध्ये आपण बोलणार इफ नॉट ए देन नॉट बी. विल सी देम वन बाय वन. सॉर्टिंगसाठी आपण कसं करेक्टनेस प्रूव्ह करू शकतो, आपण दाखवू शकतो बेस केसमध्ये जेव्हा लिस्ट ऑलरेडी सॉर्टेड आहे तेव्हा अल्गोरिदम नीट चालते की नाही. मग इंडक्टिव्ह स्टेपमध्ये आपण बघू शकतो की आर्बिटरी म्हणजेच रँडम इनपुटसाठी पण अल्गोरिदम प्रॉपरली सॉर्टेड करते आहे की नाही. सो लेट्स सी ऑल द मेथड्स वन बाय वन. फर्स्ट वन इज प्रूफ बाय काउंटर एक्झाम्पल. सो ह्या टेक्निकमध्ये आपण एक सिंगल एक्झाम्पल शोधतो ज्याच्याने जी स्टेटमेंट आहे त्याला आपण चुकीचे ठरवू शकतो. सो ह्याच्याने एव्हिडन्स भेटतो आपल्याला की जे स्टेटमेंट आपण प्रोव्हाइड करतोय ते सगळ्या केसेसमध्ये ट्रू नाही होणार. सो काउंटर एक्झाम्पल कसं आहे की इकडे एकच स्टेटमेंट लागतो. सो इकडे मी म्हणतोय की मल्टिपल्स ऑफ 8 मध्ये जर 4n+n हा नेहमी 8चा मल्टिपल राहणार असं मी स्टेटमेंट देतोय. सो याच्यासाठी मला एकच एक्झाम्पल लागेल की मी n इज इक्वल टू 2 घेणार. सो 4 × 2 8, 8+2 10. 10 हा 8चा मल्टिपल नाही आहे. सो हा काउंटर एक्झाम्पल झाला आहे स्टेटमेंटसाठी. सो ही जी स्टेटमेंट आहे ही मी डिस्प्रूव्ह करून टाकली. अजून एक एक्झाम्पल आहे इव्हन नंबर्सचं, की मी म्हणतोय की n⁻² इज ऑलवेज इव्हन इफ n इज इव्हन. सो इकडे एकच एक्झाम्पल पाहिजे मला
त्याच्यात मी ती स्टेटमेंट चुकीची ठरवू शकतो. तो 1:2 1 आहे, 1 ते इव्हन पण नाही. सो हे झालं काउंटर एक्झाम्पल, ज्याच्याने जी ओरिजिनल स्टेटमेंट आहे ती आपण डिस्प्रूव्ह केली. सो दोन्ही स्टेटमेंट्समध्ये एकच एक्झाम्पल सफिशियंट होता, म्हणून नावातच आहे काउंटर एक्झाम्पल. जी स्टेटमेंट आहे तिचं आपल्याला तिला डिस्प्रूव्ह करणारा आपल्याला एक एक्झाम्पल पाहिजे. सो दॅट्स प्रिटी easy. Let's move to induction. Quite an important topic. की मॅथमॅटिकल इंडक्शन किंवा प्रूफ बाय इंडक्शन कसं वर्क करतं. मॅथमॅटिकल इंडक्शन मध्ये आपण सांगतो की एक फॉर्म्युला किंवा एक रूल सगळ्या नंबर्ससाठी चालतोय. इट वर्क्स फॉर ऑल नंबर्स. एस्पेशली हा कधी उपयोगी येतो जेव्हा आपलं जी अल्गोरिदम आहे ती रिकर्सिव्ह असो किंवा काही पॅटर्न असो. सो 3 इझी स्टेप्स असतात. पहिली स्टेप एकदम इझी की आपण जी बेस कंडिशन आहे की ही अल्गोरिदम हा इनपुट सगळ्यात स्मॉलेस्ट हा इनपुट घेऊ शकते. सो 0 किंवा 1 इकडे चालतीये, मग आपण पुढे मूव्ह करणार. सो सेकंड स्टेपमध्ये आपण बघणार की कोणत्या तरी आर्बिटरी किंवा कोणत्या तरी रॅन्डम नंबरसाठी पण हे अल्गोरिदम चालतीये. सो त्याला आपण म्हणतो इंडक्शन हायपोथेसिस, की असंच अज्युम करू की एक के नंबरसाठी पण ही अल्गोरिदम चालते. पुढे आहे तो के नंबर, के रॅन्डम नंबर आहे काय. त्याच्यानंतर केच्या पण पुढचा नंबर त्याच्यासाठी पण ही अल्गोरिदम चालतीये हे असं आपल्याला शो करायचं आहे. सो इफ इट वर्क्स फॉर के देन इट मस्ट ऑल्सो वर्क फॉर द नेक्स्ट नंबर k+1. सो हे असं जर करता आलं तर आपल्याला दाखवता येतं की अल्गोरिदम प्रत्येक नंबरसाठी बेस केस पासून ते त्याच्या पुढच्या प्रत्येक नंबरसाठी वर्क करत आहे. सो एक्झाम्पल आहे. सो ॲडिंग नंबर फ्रॉम 1 to n. इकडे आपण असं प्रूव्ह करायचं बघतोय की 1 + 2 + 3 + n = n. हाच फॉर्म्युला आपण प्रूव्ह करतोय की n × n+1 / 2. सो बेस केसमध्ये आपण काय घेणार आहे, जो सगळ्यात स्मॉलेस्ट किंवा सगळ्यात स्मॉलेस्ट पॉसिबल इनपुट आहे तो घेणार आपण, विच इज 1. लेफ्ट साईडला आपण घेणार 1, राईट साईडला आपण असं देणार की 1 × 1+1 / 2. सो काय आलं 2 / 2 1. सो हे बेस केससाठी चालतंय. देन आपण अज्युम करणार की हे n = k, म्हणजे पुढचा पण जो पण काही रॅन्डम किंवा आर्बिटरी नंबर असेल त्याला ही कंडिशन वर्क करते. सो इकडे अज्युम करतो आपण सेकंड स्टेपमध्ये. थर्ड स्टेपमध्ये आपण प्रूव्ह करतो की हे याच्या पण पुढचा जो नंबर आहे त्याला वर्क करत आहे. सो 1 + 2 + whatever नंबर +k + k+1. सो अजम्पशन घेतो आपण स्टेप 2 मधून. सो तो फॉर्म्युला +k+1 आणि मग सिम्प्लिफाय करतो. आणि सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर फॉर्म्युला येतो k+1. सो दिस इज द प्रूफ बाय इंडक्शन. 3 बेसिक स्टेप्स आहे आणि त्याच्याने आपण प्रूव्ह करतो. प्रूफ बाय कॉन्ट्राडिक्शन. कॉन्ट्राडिक्शनमध्ये आपण एक स्टेटमेंट घेतो, त्या स्टेटमेंटचं ऑपोजिट अज्युम करतो की हे ट्रू आहे. ते प्रूव्ह करतो की ही जी ऑपोजिट स्टेटमेंट आहे ती ट्रू नाही आहे, ती फॉल्स आहे, म्हणून जी ओरिजिनल स्टेटमेंट होती ती ट्रू असणारच. सो स्टेटमेंट घेतलंय की 2 इव्हन नंबर्सचं सम ॲडिशन हे नेहमी इव्हनच असतं. आपण अज्युम करतोय की हे 2 इव्हन नंबर्स आहेत, त्यांचं सम इव्हन आहे हे चुकीचं आहे. सो हे अज्युम केलं, ऑपोजिट आपण घेतलं. देन विल सी काउंटर एक्झाम्पल की 2 + 2 4 इव्हन येतोय, 6 + 4 10 इव्हन आहे, 2 + 8 हे पण इव्हन आहे. सो जे अजम्पशन आपण केलं होतं ते फॉल्स प्रूव्ह होत आहे. सो हे कॉन्ट्रडिक्शन होतंय. सो ह्याच्याने आपण कन्क्लूड करतो जी ओरिजिनल स्टेटमेंट होती ती ट्रू असणारच. अजून एक एक्झाम्पल घेऊ. सम ऑफ 2 पॉझिटिव्ह नंबर्स. 2 नंबर्सचं सम हे नेहमी पॉझिटिव्ह असणार. मग ह्याचं ऑपोजिट आपण अज्युम करू की 2 पॉझिटिव्ह नंबर्सचं सम हे चुकीचं आहे. मग आपण एक्झाम्पल्स घेऊ. 2 + 2 4 पॉझिटिव्ह, सेकंड एक्झाम्पलमध्ये पण पॉझिटिव्ह. सो इकडे आपण बघतोय की जे अझम्पशन आपण घेतलंय ते फॉल्स प्रूव्ह होतंय, कॉन्ट्रडिक्शन होतंय. सो ओरिजिनल स्टेटमेंट मस्ट बी ट्रू. दॅट इज द प्रूफ बाय कॉन्ट्रडिक्शन.
नाउ देयर इज प्रूफ बाय कॉन्ट्रापॉझिटिव्ह. कॉन्ट्रापॉझिटिव्ह मध्ये काय आहे, इफ दिस देन दॅट असं म्हटलं तरी चालेल की इफ ए देन बी. तसंच मग इफ नॉट ए देन नॉट बी किंवा इफ नॉट पी देन नॉट क्यू. बघू आता हे येतं ना एक्झाम्पल. सेम एक्झाम्पल इव्हन नंबर्स. तर एन स्क्वेअर इव्हन आहे तर एन पण इव्हन असणार, हे स्टेटमेंट आहे. मग आपण ह्याचं कॉन्ट्रापॉझिटिव्ह काढणार की जर एन इव्हन नाहीये तर एन स्क्वेअर पण इव्हन नसणार. ह्याचं काउंटर एक्झाम्पल घेऊ की एन जर आपण 3 घेतला म्हणजे इव्हन नंबर नाही येतो, ऑड आहे, तर त्याचा स्क्वेअर पण इव्हन नसणार. सो 3चा स्क्वेअर 9, नॉट इव्हन इव्हन नॉट इव्हन. सो इकडे आपण दाखवतोय की जर एनच इव्हन नाहीये तर एन स्क्वेअर पण इंडीड इव्हन नसणार आहे. सो कॉन्ट्रापॉझिटिव्ह थिअरी वर्क्स आहे. सो कॉन्ट्रापॉझिटिव्ह आपल्याला प्रूव्ह करता आलं. याच्याने आपल्याला कन्क्लूड करता येतं की जी ओरिजिनल स्टेटमेंट आहे एन स्क्वेअर इव्हन आहे तर एन पण इव्हन असणार, हे ट्रू आहे. सो सिंपल आहे की नेगेशन्स टाकून द्यायचे जे पण स्टेटमेंट आहे त्याच्यात. सो इफ ए देन बी, देन इफ नॉट ए देन नॉट बी. सो कॉन्ट्रापॉझिटिव्ह प्रूव्ह करण्यासाठी नवीन इन्फॉर्मेशन नाही लागत. आपण जे एक्झिस्टिंग इन्फॉर्मेशन आहे त्याच्यामध्येच थोडं नेगेशन आणून सांगू शकतो की जर एक साईड ट्रू आहे तर दुसरी साईड पण ट्रू असायला हवी. सो these were all the techniques to prove the correctness of the algorithm. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पुढचे टॉपिक्स कव्हर करूया.